वास्तविक दादा तुम्हाला भेटणं, तुमच्या समोर काही मत मांडणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गावाने मतदान करणं हे सांगणं चुकीचं आहे। कारण तुम्ही सगळे आमच्या घरातलेच मंडळी आहे। जेव्हा जेव्हा प्रसंग असेल तेव्हा मात्र पिंपळगाव जोगेची सगळीच मंडळी बेनके साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभी राहिली। अशा अनेक निवडणुका आम्ही सर्व सातत्याने पाहिल्या आणि आता ही सगळी नवीन तरुण मंडळी आपली जी आहे ही सगळी एक दिलाने एक वटून चांगल्या पद्धतीने ताकदीने राष्ट्रवादी युवक संघटनेमध्ये काम करतायत। हे महाराज तुमचे सगळ्यांचे आम्हाला संस्कार आहेत, याच्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतो। तुम्ही सांगितलं की आम्हाला उघडी लागली की कधी आम्ही जातो खंडाळ्याचं बटन दाबतो। उमेदवार पवार साहेबांनी आशा दिलेला आहे, हे प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे आणि संपूर्ण तालुक्यामध्ये फिरत असताना ती भावना आम्हाला ती पाहायला मिळते। म्हणून आपण सर्वांनी, मी आज डॉक्टर अमोल कोल्हे यांचा प्रतिनिधी म्हणून इथं आलोय। आपल्या तालुक्याचा सुपुत्र आहे, ताट मानेने दिल्लीच्या दरबारात आपला उमेदवार गेला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी मदत करावी एवढी विनंती करतो। डॉक्टर अमोल हे आपल्या सर्वांना संभाजी महाराजांच्या मालिकेतून परिचित आहे, पण त्यांचं कारण तेवढं थांबलेलं नाही। त्यांनी त्यांचं संभाजी महाराजांचं चरित्र आणि त्यांचा इतिहास जगाला दाखवून देण्यासाठी जेव्हा ती मालिका अडचणी झाली तेव्हा त्यांनी मुंबईचं एक घर विकलं, पण मालिका मात्र त्याच्यात खंड पडून दिले नाही। ती मालिका त्यांनी पूर्ण केलीच आणि आपला छत्रपती खरा कसा होता हे जगाला त्यांनी दाखवून दिलं। म्हणून आपल्या पुत्राचा आपला अभिमान आहे। अत्यंत हुशार मुलगा आहे, बुद्धीने ते अत्यंत कल्पकता त्याची इतकं हुशार आहे तो की या शिरूर लोकसभेमध्ये केंद्राच्या माध्यमातून आपल्याला काय काय कामं करायची त्याचं विजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। निश्चित प्रकारे ते खासदार झाल्यानंतर जुन्नर तालुक्याच्या वाटेला अधिकचा निधी एक तालुक्याचा सुपुत्र म्हणून त्याचा असणारच आहे आणि त्याचं नियोजन जेव्हा आपण सर्वजण करू तर निश्चित प्रकारे या परिसरामध्ये त्याचा अधिकचा वाटा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पिंपळगाव जोगा आणि धरणाची परिस्थिती काय आपण आता इथं आधीच्या वक्त्यांनी सांगितली, पाणी आता खाली सोडून चालले। सगळेच अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणजे जवळपास 4 TMC पाणी एका दमात सोडून द्यायचे, 45 दिवस नदीला पाणी चालू राहील अशा प्रकारचं त्यांनी मला सांगितलं। माणिकडोची तीच परिस्थिती, माणिकडोचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोडलं तिथं पाणी शिल्लक नाही। त्याचं आंदोलन करायला गेल्यानंतर आम्हाला अटक झाली। मला तर घरातच नजर केली ठेवलं। अमित बेनके आणि सत्यशीलदादा शेरकर यांना तिथं धरणावर त्यांनी अटक केली। म्हणजे एखादा निर्णय त्यांनी घेतला आणि तो जर जनतेच्या विरोधात असेल आणि त्याचं आंदोलन करायला जर आपण गेलो तर हे जे सत्तेतले मंडळी आहेत हे दडपशाही करून हुकुमशाह पद्धतीने हिटलरशाही पद्धतीने कशा पद्धतीने वागतात हे आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे। म्हणून भविष्यात एक चांगले दिवस शेतकऱ्यांना जर आणायचे असतील, एक हक्काचा माणूस जर आपल्या केंद्रात पाहिजे असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांशिवाय पर्याय नाही। म्हणून डॉक्टर कोल्हे साहेबांना आपण चांगलं मतदान इथं करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपला उमेदवार भरघोस मतांनी पुढे तर जाणारच आहे, पण पिंपळगाव जोगा त्याच्यामध्ये मागे पडता कामा नये एवढीच मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो। साधारण 22 ते 24 तारखेच्या दरम्यान डॉक्टर कोल्हे साहेबांना त्याची तारीख तुम्हाला परत सांगेल, आम्ही पिंपळगाव जोगा गावामध्ये त्यांना घेऊन येणार आहे। तर त्याला आम्ही जेव्हा आणणार आहे तेव्हा वेळ असणार आहे सकाळची 8 वाजताची, कारण बऱ्याच ठिकाणी त्यांना आम्हाला फिरवायचं आहे। ज्या दिवस आम्ही तुम्हाला सांगू त्या दिवशी फार भुईरवाडीपासून सांगणारेपासून या सगळ्या परिसरात या सगळ्या गावामध्ये आळूचीवाडी असेल, इकडे तुमची दिबौज वस्ती असेल, अजून कुठली वाड्यामाळे असेल, प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात प्रत्येक तिथलं महिला असेल, तरुण असेल, ज्येष्ठ असेल त्यांना निरोप गेला पाहिजे की डॉक्टर साहेब गावात येत आहेत, आपले छत्रपती संभाजी महाराज आपल्या गावात येत आहेत, त्यांना भेटण्यासाठी सगळे 8 वाजता या, त्यांचं स्वागत करू, देवाला पाया पडतील, तेच बोलतील आणि पुढे निघून जातील। तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलात, याचा जरा उशीर झाला कारण उत्साह प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो याला उशीर झालाय।